इम्रान शेख आत्महत्या प्रकरण, कुटुंबियांची सासरच्या मंडळींविरोधात कारवाईची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील इम्रान अकील शेख यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। मयत इम्रान शेख यांच्या कुटुंबियांनी, पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांनी सातत्याने दिलेल्या मानसिक त्रासामुळे इम्रान यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे। इम्रान यांचा निकाह 2013 साली शहादा येथे झाला होता, परंतु गेल्या 7 वर्षांपासून त्यांच्या नात्यात वाद सुरू होते। पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी कोर्टामार्फत खावटीची रक्कम मागण्यासह इम्रान यांना सतत त्रास दिला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। आत्महत्येपूर्वी इम्रान यांनी सुसाईड नोट लिहून त्यांच्या मनस्थितीचा उलगडा केला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। न्याय मिळावा यासाठी इम्रान यांच्या कुटुंबियांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले आहे। त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मोहम्मद इक्बाल शेख वजीर, इम्रान शेख अकील याचा मामा बोलतोय की मी स्वतः 19 तारखेला कोर्ट मॅटर माझ्या भाषेचा शहादा न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना त्याच्याबरोबर होतो। 19 तारखेला तारीख झाली, 7,000 रुपये खावटी देखील त्यांनी भरली। 7 वर्षापासून त्यांचा हा न्यायालयात केस दाखल होता। त्याच्यात लागलेली खावटीचा तो नेहमीप्रमाणे पैसे भरत होता आणि त्या पैसे भरत असताना आता 19 तारखेला देखील त्यांनी 7,000 रुपये भरले व आम्ही घरी परतलो। 20 तारखेला परत इलेक्शन वगैरे करून इलेक्शनचा हक्क बजून तो मुलगा त्याला तिथे बोलवला गेला। त्या बोलवल्यानंतर त्यांनी तिथे काय त्यांच्या आपसात झाला ते माहीत नाही, पण त्याला प्रवृत्त करणारे, आत्महत्यास प्रवृत्त करणारे याच्या आधी देखील 26/8/2024 रोजी देखील त्यांना आत्महत्याचा प्रयत्न सारंगखेडा इथे केलेला होता आणि त्यावेळेस आम्ही समजूत घालून त्यांच्याकडून मिळालेली माहिती, सासरवाड्याकडूनच मिळालेली माहितीप्रमाणे आम्ही तिथे गेलो आणि त्याला परत आणला, समजूत करून त्याला परत आणला। मात्र त्याचे पुन्हा निवृत्त करून पुन्हा तेच वृत्त करून त्यांनी 20 तारखेला आपल्या स्वतःला संपवला। 19 तारखेला घडलेला त्याच्यावर जे काही दबाव प्रेशर आला, त्याच्या डिमांड नेहमी हे लोक त्याच्याशी करत होते आणि ते करत असताना तो नेहमी अपसेट व्हायचा। घरी आल्यानंतर तिच्या आई वडिलांना तो नेहमी सांगत असायचा की मी आता स्वतःला सुसाईड करून घेईन, कारण मला खूप प्रेशर आहे, मला खूप त्रास दिला जातो, मी येताना जाताना तारखेमध्ये मला खूप त्रास होतो। आणि जे लोक त्यांना त्रास देतात त्यांचे नावं त्यांनी एक सुसाईड नोटमध्ये लिहून आईवडिलांकडे सुपूर्द पण देखील केलेली आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी ते 20 तारखेला शेवटी आपला अंत संपवला। आणि आम्ही त्यासाठी आलेलो, इथे सर्व जमलेलो पोलीस महासंचालक अधीक्षक यांना भेट घेतली आणि भेट घेत असताना काळे साहेबांनी आम्हाला आश्वासन देखील दिला। आम्ही त्यांना निवेदनही देखील दिलं आणि निवेदन देखील दिल्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलं की आम्ही ते योग्य ते कारवाई करून अपराधींना जेरबंद करू आणि त्यांना जे काय ते न्याय तुम्हाला देऊ, असे आश्वासन देऊन आम्ही बाहेर आलो आहे। आणि हे आम्ही तुम्हाला वृत्तपत्रांचे जे आलेले आहे प्रेस रिपोर्टर त्यांना ती माहिती देत आहोत।